पण लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. 12 फलंदाज 12वे खेळाडू दोन्ही संघाचे इथे यायचे आहेत. सालपे 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 आहे ना, ठीक आहे, नाव सांगा पटापट. कुर्तडे, कोण आले? बॅट्समन खानू. खानू संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कुर्तडे संघाचा संघनायक जर कुठे असेल तर या ठिकाणी यायचं आहे. कुर्तडे दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. ASC लाईव्ह या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे. आपण YouTube लाईव्ह पाहत आहात तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राइकला गोलंदाजाचं नाव कुंदन, प्रज्योत आणि कैलास. स्ट्राइकला आहे तो प्रज्योत, नाही स्ट्राइकला आहे कैलास. सुंदर फलंदाजी केली होती या मागच्या सामन्यामध्ये प्रज्योत आणि कैलास याने. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलंय कुंदन. सुंदर गोलंदाजी, उसळी काढणारा चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कुंदन याच्याकडून. प्रज्योत याला अंदाज, कोणताही अंदाज आला नाही, चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी, प्रशंसा करावी तेवढी कमी. कुंदन यांचा पुढचा चेंडू, प्रज्योत सज्ज, उंचावरून डोला चेंडू पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातोय, तोपर्यंत एक धाव घेतली आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. आणि अशा प्रकारे 2 धावेने संघाचं खातं खोलतंय आणि स्वतःचं खातं खोलतंय प्रज्योत. 2 धाव होत आहेत. सालपे संघ जरा पटापट घ्यायचा आहे, लवकर लवकर करायचंय, गोलंदाजी करायचंय. कुंदन 10 ते 12 पावलांचं रनअप कुंदन यांचं. सुंदर फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र काही तो चेंडू अडवू शकला नाही आणि सरळ सीमारेषा बाहेर जातोय. लॉंग ऑफच्या साइडला, लॉंग ऑफच्या बाजूने खणखणीत चौकार. आता खानू जिंकले ना आणि तेच खेळतात. हो, खानू जिंकले. पुन्हा एकदा कुंदन, प्रज्योत उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी झेल जोडला आहे. मोठं जीवदान मिळालंय प्रज्योतला या ठिकाणी. जीवदान मिळालं आहे. कुंदन थोडासा नाराज एसटी रक्षकावरती. या ठिकाणी सोपा झेल होता, परंतु हातामधून तो निसटला आणि त्याचा फायदा मिळतोय तो खानू या संघाच्या फलंदाजाला, प्रज्योतला. पुन्हा एकदा कुंदन सुंदर गोलंदाजी करतोय. उसळणाऱ्या चेंडूवरती प्रज्योतला मात्र कोणताही अंदाज येत नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा कुंदन आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज प्रज्योत. कैलास पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी, सुंदर, अप्रतिम गोलंदाजी.
कुंदन यांची प्रशंसा करावी तेवढी कमी, कौतुक करावं तेवढं कमी. पूर्णपणे या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं कुंदनने. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते ती 7. बिनबाद 7. 2 षटकाचा सामना खेळविला जाणार आहे. मला वाटतं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव प्रथमेश आणि स्ट्राइकला आहे तो प्रज्योत. प्रज्योत आणि कैलास यांनी मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती. प्रथमेश छोटस रनअप गोलंदाजी मार्क वरती. सालपे संघ जास्त वेळ घालवू नका. प्रथमेश गोलंदाजी मार्ग सज्ज. उंचावरून टोला चेंडू पाहूया. त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर जातो. खणखणीत चौकार. संख्या होते ती 11. बिनबाद 11. प्रज्योत आणि कैलास सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते प्रज्योत आणि कैलास यांच्याकडून. आणि त्यांना मारा करता येतो प्रथमेश. सालपे या संघाकडून प्रथमेश. सुंदर सुंदर गोलंदाजी. कुर्तडे संघाचा संघनायक आपण जर का कुठे असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. शेवटचा कॉल असेल. निर्धाव जातोय चेंडू. प्रज्योत सज्ज. त्यांना मारा करता येतो प्रथमेश. उंचावरून टोला चेंडू. त्या ठिकाणी एक धाव घेतली आणि एकच धावेवरती समाधान मानलंय प्रज्योत आणि कैलास याने. एकेरी दुहेरी धावेने या ठिकाणी धाव फलक हलत ठेवतायत. परंतु या ठिकाणी एकेरी दुहेरी धाव घेऊन काही फायदा होणार नाही. फक्त 2 षटकाचा सामना या ठिकाणी खेळवला जात आहे. याची दक्षता दोन्ही फलंदाजांनी घ्यायची आहे. सुंदर फटका. हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहूया. त्या ठिकाणी चेंडू पकडतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं सालपे या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 15. प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्गावरती उजव्या हाताने मारा करत आहे. उंचावरून टोलार चेंडू पाहूया. त्या ठिकाणी खणखणीत षटकार. सुंदर असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला तो प्रज्योत यांच्या बॅट मधून. डीजे घेऊन येत आहे तो प्रथमेश आणि त्यांना दोड देतोय तो प्रज्योत. हेलिकॉप्टर स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव घेतली आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. त्या ठिकाणी पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धावचीत होऊन तंबूत परततोय प्रज्योत. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते ती 1 बाद. एक बाद 23
आणि जिंकण्यासाठी आव्हान दिले तर सालपे संघाला 24 धावांचं. कान्हो संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि सालपे संघानं आपलं आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. धन्यवाद. चला तर सुमित कांबळे दादा कुठे असतील तर आपण माईकशी संपर्क करायचा आहे. सुमेध दादा कांबळे आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क करायचा आहे. पुरस्कार घेतला होता तोच फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. आशित आणि प्रथमेश. चला टाइम आपल्याकडे कमी आहे आणि गाई करायची थोडी. चला फलंदाज थोडस गाई करायची. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला तर या ठिकाणी कॅश प्राइज आली आहे. व्यासपीठावर उपस्थित बाळा कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. षटकार जर मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर पाहूया षटकार येतो का आणि या 100 रुपयाचा मानकरी ठरतो का. चला स्ट्राईकला प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला आशित ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र घेतला होता. तर 12 चेंडू दुसरं. चला तर हॅट्रिक षटकार मारला तर आमचे लाईव्ह वाले दादा अर्थातच ASC लाईव्ह यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. चला दुहेरी धावांमध्ये तब्दील केलं जाते आणि संघाचा देखील श्री गणेशा केला जातो. या दुहेरी धावाने धावफलक मात्र वाढतोय 2 धावेने. 1 चेंडू 2 धावा. 12 चेंडूंचा खेळ आणि 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. तर आता मात्र सुरेख सुरुवात झालेली आहे 2 धावेने आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि 22 धावांची आवश्यकता. बघा 11 दुणे 22. क्या बात है. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो प्रज्योत. नक्कीच मित्रांनो वारंवार टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण प्रज्योत अंबुरे या खेळाडूला पाहतो आणि आज हा प्रज्योत देखील आपल्या संघासाठी एक नामांकित घातक गोलंदाजी करत आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि धाव झाली येते मात्र 2. चला चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 9 आणि धावा पाहिजे त्या 22. 9 चेंडू आणि 22 धावा. स्ट्राईकला मात्र सज्ज झाला तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला असित. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कची सज्ज प्रज्योत. आज मात्र ज्याच्याच नावाची चर्चा मात्र झालेली आहे.
तर मात्र 3 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय दोन्ही फलंदाजाला, प्रथमेश आणि असित. तर धावसंख्या झाली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. चला आता 8 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये मात्र धावा पाहिजेत त्या 19. 8 चेंडू 19 धावा. कोणता संघ विजयी ठरेल? यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहू. चेंडू अडवला जातोय का? आणि सुरेखरित्या चेंडू अडवला जातोय. BSC बरोबर नहीं, वो अलग सी आगे है, वो लिखा नहीं. आणखीन एक मोठा फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफिल्ड होते. पाहूया धावबाद होईल का? आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मात्र मिळते ती 2. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 9. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजे त्या 15. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. थोडीशी घाई करायची आहे. घाई करा वारंवार विनंती असेल, कारण की यानंतर सामने बाकी आहेत. चला घाई करायची आहे. पहा जर्सी क्रमांक 18 विराट कोहली मैदानात बॅट घेऊन जातोय. थोडीशी घाई करायची, वेळ कमी आहे मित्रांनो. चला 6 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 6 चेंडूंचा खेळ. सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण ASC या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अर्थातच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय या ASC च्या माध्यमातून. आणि अर्थातच या चॅनलचे सर्व आमचे सूरज दादा, साहिल दादा, त्याचप्रमाणे संतोष दादा आणि पवन दादा यांच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मात्र या लाईव्ह चा आनंद घेत आहेत. यावेळेस उंच असा हा चेंडू खाली संघाचा यष्टीरक्षक येतोय, कोणतीही चूक नाही. विकेटच्या पतन. पहिला गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परत येतो. अर्थातच प्रथमेश. असताना व्हाईट बॉल म्हणून करार केला जातोय. एक अतिरिक्त धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे शकते, जाऊन पोहोचते ती 10. अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. परंतु या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचे पतन होते. अजयला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला.
चला तर नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो जर्सी क्रमांक 15 मुन्ना. आणि यावेळेस त्रिफळाची दांडी गोल. चला आता फक्त एक धाव मिळते. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. चला तर बघा सकाळपासून मात्र 2 संघ मात्र या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणजेच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे आणि त्याच्यानंतर विकास संघ कुर्तुडे हे 2 संघ आलेले आहेत. आणि आता चालू सामन्यामध्ये एक संघ येईल अर्थातच 75% सिद्धार्थ खाणू हा संघ मात्र येईल. परंतु मित्रांनो स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं. तर पाहूयात 2 चेंडू आणि 13 धावा. यावेळेस मोठा फटका. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. धावा मात्र मिळत आहेत त्या 1. आणि आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडूवरती धाव पाहिजे ती 12. चला तर भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे संघ नायक सज्ज राहायचंय. त्याचप्रमाणे विकास संघ कुर्तुडे संघ नायक सज्ज राहायचंय. आणि त्याचप्रमाणे चला खानू सिद्धार्थ खानू संघाचा कर्णधार लगेच यायचं. व्यासपीठाजवळ लगेच यायचं, वेळ कमी आहे. या तिन्ही संघांमध्ये चला सिद्धार्थ खानू संघाचा कर्णधार लगेचच व्यासपीठाजवळ यायचे. लॉट्स करणार आहोत. पहिला संघ जो आहे भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे आणि त्याचप्रमाणे विकास संघ कुर्तुडे आणि सिद्धार्थ खानू या तिन्ही संघांमध्ये लॉट्स केला जाईल. चला सिद्धार्थ खानू जरा धावायचे. संघनायक घाई आहे. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो अर्थातच सिद्धार्थ खानू या संघाचा प्रज्योत. अभिनंदन प्रज्योत. चला कर्णधार